लक्ष द्या, एक उदाहरण आहे आपल्याला. एका चौकातील लाल, पिवळा व हिरवा दिवा अनुक्रमे 15 सेकंद, 40 सेकंद व 50 सेकंदांनी चमकतात. जर सकाळी 9 वाजता तिन्ही दिवे एकदाच चमकले, त्यानंतर पुन्हा किती वाजता ते एकत्रित चमकले एकदाच. आता लक्षात घ्या, आपल्याला लक्षात आलं पाहिजे बाबा नेमकं कुठल्या ह्याच्यावर क्रिया काय करावी. तर याच्यात साधी सरळ सोपी क्रिया, जेवढ्या सेकंदांनी ती चमकतात ना तेवढ्या सेकंदांचा डायरेक्ट लसावी काढायचा जे आम्हाला दिले. म्हणजेच आम्हाला 15, 40 व 50 यांचं काय करायचं, लसावी काढायची. यांच्या मसावीची काही संबंध नाही. मग यांचा लसावी काढत असताना तिघांना भाग जाण्याची संख्या कोणती आहे का, 5 आहे. 5 न भाग झाला, 5 त्रिक 15, 85, 40, 5 10 50. तिघांपैकी दोघांना भाग चाललाय बघा 2 ने. इथं 3 ला 3 भाग जात नसल्यामुळे जसं घ्यायचं. 2 चौक 8, 2 पंचे 10. पुन्हा आता क्रिया थांबली, म्हणून यांचा लसावी बरोबर, म्हणून लसावी बरोबर काय, 5 गुणिले 2, 5 दुनी 10, 10 त्रिक 30, 3 चौक 12 म्हणजे 120 आणि 12 पंचे 60. किती आलं, 600 सेकंदांनी. आता 600 सेकंद, 600 सेकंद म्हणजे किती आलं रे, त्याला 60 ने तुम्ही भाग घाला, किती आलं, 10 मिनिट. म्हणून जर सकाळी किती वाजता चमकले होते, 9 वाजता चमकले होते, त्यानंतर 9 वाजून 10 मिनिटांनी ते 10 मिनिटांनी ते एकत्रित चमकते. असा प्रश्न पडतो की 9 ते 10 मध्ये किती वेळा चमकते. सकाळी 9 वाजता एकदा चमकल्यानंतर 10 वाजेपर्यंत किती वेळा चमकतील, तर किती वेळा येतील, 9 वाजता एकदा चमकलेत, त्यानंतर दर 10 मिनिटाला एकदा, म्हणजे 9 वाजून 10, 9 वाजून 20, 9 वाजून 30, 9 वाजून 40, 9 वाजून 50 आणि 9 वाजून 60 म्हणजे 10 वाजता. 9 ते 10 च्या दरम्यान 7 वेळा चमकलेले. कारण सकाळी 9 ला चमकल्यावर लक्षात घ्या. आणि डायरेक्ट म्हटलं 9 नंतर 10 पर्यंत किती वेळा, तर मग 6 वेळा. या दोघां प्रश्नांमध्ये थोडंसं कन्फ्युजन तुमचं दूर झालं पाहिजे. ओके, राईट.